नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण शिकणार आहोत पाठ 5वा एक होती समयी. लेखक आहेत उत्तम कांबळे. उत्तम कांबळे जन्म 1956. प्रसिद्ध लेखक, श्राद्ध, अस्वस्थ नायक, शेवटून आला माणूस इत्यादी कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. रंग माणसांचे, कथा माणसांच्या, कावळे आणि माणसं, न दिसणारी लढाई, परत्या इत्यादी कथासंग्रह प्रसिद्ध आहे. थोडंसं वेगळं, फिरस्ती, जगण्याच्या जळत्या वाटा, पावलानेच बनते वाट इत्यादी ललित लेखन, 5व्या बोटावर सत्य, किनाऱ्यावरचा कालपुरुष, खूप दूर पोहोचलो आपण इत्यादी कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. साहित्य निर्मितीसाठी तसेच पत्रकारितेसाठी विविध पुरस्कारांनी सन्मानित आहेत. आदिवासी भागात पूर्व प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोचवण्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य वेचले अशा समाजसेविका व शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ यांच्या कार्याचा परिचय प्रस्तुत पाठातून लेखकांनी करून दिलेला आहे. प्रस्तुत पाठ हा डोंगरासाठी काही फुलं या पुस्तकातून घेतलेला आहे. तर अनुताई वाघ यांचा जन्म मोरगाव, पुणे 17 मार्च 1910 रोजी झाला. 27 सप्टेंबर 1992 रोजी त्यांचा कुसबाड येथे मृत्यू झाला. त्यांनी आदिवासी समाजासाठी काम करणाऱ्या समाजसेविका आणि शिक्षणतज्ज्ञ त्या होत्या. त्यांनी शिक्षणाद्वारे आदिवासींच्या जीवनामध्ये जागृती निर्माण करण्याचे कार्य केले. पालघर जिल्ह्यातील कोसबाड येथे ताराबाई मोडक यांच्यासोबत त्यांनी बालशिक्षणाचे कार्य केले. अशा या अनुताई वाघ यांचा परिचय आपण या पाठातून करून घेणार आहोत. पाठाला सुरुवात करूया आपण. काही माणसं वादळं झेलतात आणि पचवतात, पुढं विशाल सागराचं रूप धारण करतात. काही माणसं वादळामुळे कोलमडून पडतात, तर काही माणसं वादळ पचवण्याचे धडे दुसऱ्यांकडून घेतात. या ठिकाणी लेखक उत्तम कांबळे आपल्याला असं सांगतायत की माणसं जी असतात ती 3 प्रकारची असतात. माणसाच्या आयुष्यात दुःख हे ठरलेलंच असतं, सुखानंतर दुःख हे येतच असतं. तर आयुष्यामध्ये दुःख ही एक नैसर्गिक अशी प्रक्रिया आहे. पण आलेल्या दुःखांना काय करतात, काही माणसं आलेली वादळं झेलतात म्हणजे दुःख झेलतात, दुःखांना तोंड देतात आणि पचवतात. त्या दुःखांना म्हणजे जे काही आपल्या आयुष्यामध्ये दुःख येतात त्या दुःखांना खंबीरपणे सामोरे जातात आणि पुढं नुसते सामोरी जात नाही, तर त्यातून काहीतरी ते स्वतःचं असं वेगळी ओळख निर्माण करतात. अशा प्रकारची माणसं असतात. काही माणसं अशी असतात की दुःख आलं की घाबरून जातात, कोलमडून पडतात, आत्महत्या करतात. तर काही माणसं असे असतात की वादळ पचवण्याचे धडे दुसऱ्यांकडनं घेतात, की एखादं संकट आपल्यावर आलं तर आपल्या आजूबाजूच्या लोकांचं काय करतात, निरीक्षण करतात आणि आलेल्या दुःखांना तोंड देण्याचा प्रयत्न ते करत असतात. तर अनुताई वाघ ज्या होत्या त्या या पहिल्या श्रेणीतल्या होत्या. आयुष्यभर आदिवासींसाठी जव्हारमधील कोसबाडच्या टेकडीवर ज्ञानयज्ञ तेवत ठेवणाऱ्या थोर समाजसेविका अनुताई वाघ ज्या होत्या त्यांनी या कोसबाडच्या टेकडीवरती आदिवासी लोकांसाठी ज्ञानाचा यज्ञ तेवत ठेवला होता. त्यांना शिक्षण देण्यासाठी त्यांनी आपल्या संपूर्ण जीवन त्यांनी काय केलं होतं, त्यांच्यासाठी अर्पण केलेलं होतं. अशा या थोर समाजसेविका आणि शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ यांचा समावेश हा पहिल्या श्रेणीत करावा लागेल. मी मगाशीच म्हटलं की यांचा जो समावेश पहिल्या श्रेणीमध्ये की त्यांनी वादळं झेलली, नुसती झेललीच नाही तर ती पचवली आणि त्यातून त्यांनी स्वतः असं विशाल असं रूप धारण केलं आणि त्या नुसत्या अनुताई वाघ नाहीत तर त्या शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेविका म्हणून त्यांनी लोकांना परिचय करून दिला. तर अशा या अनुताई वाघ यांच्या निधनानं कोसबाडची टेकडी हळहळली आणि परिसरातील सर्व आदिवासींना हुंदके फुटले. तर अशा या संपूर्ण आदिवासींसाठी आपलं संपूर्ण आयुष्याचं आहुती देणाऱ्या या अनुताईंच्या निधनानं संपूर्ण कोसबाडच्या टेकडीवर राहणाऱ्या त्या लोकांना, आदिवासी लोकांना हुंदके फुटले. खूप अतिशय असं दुःख असं त्यांना झालं. अनुताईंच्या निधनानं
एका व्रतस्थ जीवनाची अखेर झाली. अनुताईंचं जीवन हे व्रतस्थ होतं. त्यांनी व्रत घेतलेलं होतं की या आदिवासी लोकांना, आदिवासी पाड्यावरच्या लोकांना शिक्षणाचं महत्त्व पटवून द्यायचं, त्यांना शिक्षण देण्याचं त्यांनी जे व्रत घेतलेलं होतं ते कार्य मात्र त्यांच्या निधनाने थांबलेलं आहे. थोर शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक यांच्या सहवासात वाढलेल्या अनुताईंचं एकूण जीवनच त्याग, कष्ट आणि निस्वार्थी सेवा यांचा सुंदर मिलाप होता. अनुताई वाघ यांचं जे कार्य होतं त्याला त्यांची मदत कोणाची मिळाली होती तर शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक यांच्या सहकार्यातून आणि सहवासातून त्यांनी या कार्याला सुरुवात केलेली होती. आणि त्यांचं एकूण जीवनच कष्ट, त्याग आणि निस्वार्थी अशी सेवा, पूर्णपणे कष्ट करण्याची त्यांची तयारी होती. कुठल्याही प्रकारचा स्वार्थ त्यांनी त्या लोकांच्या सेवेसाठी कुठल्याही प्रकारच्या स्वार्थी भावनेने ते सेवा केलेली नाही. तर या तिन्ही गोष्टींचा सुंदर सुरेख मिलाप आपल्याला अनुताई वाघ यांच्यामध्ये बघायला मिळतो. वयाच्या केवळ 13व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. विवाह असतो तरी काय हे समजण्यापूर्वीच म्हणजे केवळ 6 महिन्यातच त्यांच्या इवल्याशा कपाळावरील कुंकू नियतीनं कायमचंच पुसून टाकलं. भातुकलीचा खेळ मोडला. पण छोट्या अनुनं आभाळा एवढं दुःख पचवलं. कोलमडून टाकणारं वादळ पचवलं. आता अनुताईंचं विवाह हा अवघ्या वयाच्या 13व्या वर्षीच झाला. विवाह म्हणजे असतो तरी काय हे समजण्याच्या आतच त्यांचा विवाह पण झाला आणि अवघ्या 6 महिन्यामध्ये त्यांच्या पतींचं निधनही झालं. इवल्याशा कपाळावरचं कुंकू नियतीनं म्हणजे नशिबानं काय झालेलं आहे, कायमचं पुसून टाकलं. म्हणजे त्यांच्या पतीचं निधन झालं. भातुकलीचा हा खेळ मोडला. त्यांचा संसार म्हणजे जणू काही भातुकलीचा खेळ की जो खोटा खेळला जातो. लहान मुलं पहिले काय करायचे, भातुकलीचा खेळ खेळायचे. म्हणजे छोटीशी भांडी संसार मांडायचा, त्यामध्ये बावलाबावलीचं लग्न लावायचं आणि जशी मोठी माणसं वागतात तसंच त्यांचं अनुकरण करून त्या खेळामध्ये ते खेळ खेळले जायचे. तर असा हा खेळ मांडला काय आणि लगेच 6 महिन्यात मोडला काय, असा हा त्यांचा संसार. आणि या अनुनं एवढं मोठं दुःख पचवलं. एवढ्या लहान वयातच त्यांना वैधव्यही प्राप्त झालं आणि ही काही साधी गोष्ट नव्हती. त्या काळामध्ये वैधव्य येणं म्हणजे खरं तर वैधव्य येणं म्हणजे फारच वाईट गोष्ट असते की विधवा बाईला समाजामध्ये कुठल्याही प्रकारचा मान सन्मान नसतो. तिचं तोंड पाहणं पण त्या काळामध्ये अपशकुन मानलं जातं. आणि अशा या काळामध्ये हे दुःख त्यांनी पचवलेलं आहे. ताराबाईंनी त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसले. या ताराबाई मोडक ज्या होत्या त्या मात्र त्यांच्या पाठीशी त्या काळात खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यांचे अश्रू पुसले. दुःखाचा डोंगर टाचेखाली चिरडत अनुताई मोठ्या जिद्दीने उभ्या राहिल्या. आणि एवढं प्रचंड मोठं जे काही दुःख त्यांच्या वाट्याला आलं होतं त्याला त्यांनी टाचेखाली चिरडत म्हणजे त्या संकटाला त्यांनी योग्य प्रकारे मात केली. आणि त्या कधीही पराभूत न होण्यासाठी त्यांनी स्वतः शिक्षण घेणं सुरू केलं. आणि मग ताराबाई मोडक यांच्या मदतीनं त्यांनी आपल्या शिक्षणाला काय केलेली आहे, सुरुवात केलेली आहे. बाहेरून अभ्यास करून त्यांनी पदवी मिळवली. एकीकडे शिक्षण आणि दुसरीकडे या आदिवासी मुलांना शिक्षण देण्याचं कार्य, अशी दोन्ही कार्य करत करत त्यांनी आपलं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. समाजव्यवस्थेत पिचलेल्या असंख्य आदिवासींच्या घरोघरी ज्ञानगंगा नेण्याचं व्रत स्वीकारलं. बालग्राम शिक्षण केंद्रानं सुरू केलेल्या पूर्व प्राथमिक शाळेत कार्यकर्ती म्हणून कामाला प्रारंभ केला. मग या आदिवासींच्या घरोघरी ज्ञानाची गंगा म्हणजे जे पवित्र असते, ते गंगेचं पाणी पिल्यावर आपण पवित्र होतो, तसं ही ज्ञानाची गंगा, शिक्षणाची गंगा लोकांपर्यंत नेण्याचं पवित्र कार्य अनुताईंनी केलेलं आहे. त्यांना पूर्व प्राथमिक शिक्षण देण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे आणि त्यांनी आपल्या या कार्याला आरंभ केला. आणि ताराबाईंच्या निधनानंतर त्या संस्थेच्या संचालक बनल्या. आणि नंतर ताराबाईंचं सुद्धा निधन झालं आणि मग नंतर तो सगळा काही कार्यभार होता तो अनुताईंनी स्वीकारला. ताराबाईंच्या रोपट्याचं त्यांनी पुढे वटवृक्षामध्ये रूपांतर केलं. आणि हे जे काही छोटंसं रोप होतं ते पुढे त्यांनी
काय केलेलं आहे, त्याचं वटवृक्षामध्ये म्हणजे छोटं कार्य होतं त्याला एकदम मोठ्या कार्यामध्ये त्यांनी रूपांतरित करून दाखवलेलं आहे. वेगवेगळ्या कल्पना, शिक्षणासाठी वेगवेगळी क्षेत्र आणि सातत्यानं नवीन नवीन प्रयोग ही त्यांच्या कार्याची त्रिसूत्री होती. अनुताईंनी नुसतं शिक्षण पोचवलं नाही तर आता या आदिवासी भागामध्ये राहणारी मुलं वगैरे कशी असतात की त्यांना अंगभर कपडे नसतात, खायला नसतं, आणि अशा मुलांना हे पुस्तकी ज्ञान देणं, शाळेमध्ये नेऊन बसवणं आणि धडे वाचायला लावणं किंवा जे काही वाचन वगैरे शिकवणं हे कठीण काम असतं. त्यांना शाळा म्हणजेच काय माहीत नसतं किंवा या सगळ्या गोष्टीपासून त्यांना त्या सगळ्या नवीनच असतात. आणि मग त्यांना अशा या मुलांना शिकवणं म्हणजे काही सोपं काम नव्हतं. शिक्षणासाठी वेगवेगळी क्षेत्र उपलब्ध करून दिली. नुसते पुस्तकी ज्ञान नाही द्यायचं तर इतरही वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना ते शिक्षण काय करायचं आहे, त्यांना समजावून सांगायचं, त्यांना तिथपर्यंत त्यांच्यापर्यंत ते पोचवण्याचं असं हे अवघड काम त्यांनी केलेलं आहे. भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणाऱ्या आणि दारिद्र्याचा शाप कपाळावर घेऊन फिरणाऱ्या असंख्य आदिवासी बालकांना अनुताईंनी आपल्या कर्तृत्वाच्या पंखाखाली आश्रय दिला. तर अशा या आदिवासी मुलांना ज्यांना म्हणजे दारिद्र्य हे त्यांच्या पाचवीलाच पुजलेलं असतं, त्यांना या सगळ्या गोष्टींचा काही माहितीच नसते, अशा मुलांना पर्यंत शिक्षण पोचवणं आणि त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचं काम अनुताईंनी केलेलं आहे. आणि आपल्या कर्तृत्वाच्या पंखाखाली त्यांनी त्या मुलांना आश्रय दिलेला आहे. मायेची ऊब दिली आणि असंख्य मनामध्ये ज्ञानाची ज्योत पेटवली. त्या नुसत्या एक शिक्षक नाही तर शिक्षक, मार्गदर्शक, कार्यकर्त्या, विचारवंत, लेखिका अशी विविध रूपं व्यक्त करत त्यांनी आदिवासींमध्ये चांगलं स्थान मिळवलं. तर अशी वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करत त्या एक मार्गदर्शक म्हणून, कार्यकर्त्या म्हणून, विचारवंत, लेखिका म्हणून त्या आदिवासींमध्ये प्रसिद्ध होत्या. रानावनात भटकणाऱ्या आदिवासींना व्यावहारिक शिक्षण देणं खूप सोपं असतं, पण जाणीवपूर्वक आयुष्यात उपयुक्त ठरणारं औपचारिक शिक्षण देणं खूप अवघड असतं. आता या ठिकाणी बघा, रानावनात भटकणाऱ्या आदिवासींना व्यावहारिक शिक्षण देणं तसं खूप सोपं. व्यावहारिक शिक्षण म्हणजे आता झाडावर चढून एखादं फळ वगैरे काढा किंवा पाण्यामध्ये पोहा, अशी काही कामं असतात ती त्यांना पटकन जमतात. पण त्यांना एका जागी बसा आणि त्यांच्याकडनं धडे अक्षरं गिरवून घ्या वगैरे किंवा जाणीवपूर्वक पुस्तकी ज्ञान जे आहे ते देण्याचा, तुम्ही औपचारिक शिक्षण देण्याचा म्हणजे जे काही आपलं शिक्षण असतं, औपचारिक शिक्षण म्हणजे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक हे जे काही आपण शाळेमध्ये येऊन जसं शिक्षण घेतो तशा पद्धतीचं शिक्षण त्यांना देणं हे फार कठीण काम असतं. आणि त्यापेक्षा त्यांना अशी शिक्षण द्या, अनौपचारिक शिक्षण द्या, तर ते आवडीने ते करत असतात. त्यामुळे अशा या मुलांना शिकवणं हे फार कठीण काम असतं. आयुष्यात उपयुक्त ठरणारं असं औपचारिक शिक्षण जे आपण शाळांमधून वगैरे घेत असतो, शिक्षणाचं महत्त्व आपल्या मुलांना कळालेलं असतं आणि त्या मुलांना शिकवणं म्हणजे सोपी गोष्ट. पण या आदिवासी पाड्यातल्या मुलांना शिक्षण म्हणजे काय हे माहीत नसताना आपण वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षणापर्यंत आणण्याचं कार्य या अनुताईंनी केलेलं आहे. आणि दूरदृष्टी आणि धडपड या दोन्ही गोष्टी अनुताईंकडे होत्या. त्यामुळे त्यांना वेगवेगळे प्रयोग करताना कसलीच अडचण भासली नाही की पाश्चिमात्यांचा अभ्यासक्रम भाषांतरित करावा लागला नाही. मग अनुताईंकडे दूरदृष्टी होती आणि त्यामुळे त्या स्वतः शिकलेल्या होत्या आणि त्यामुळे त्यांना कधीही पाश्चिमात्यांच्या अभ्यासाची भाषांतर करण्याची गरज लागली नाही. तर त्यांच्या कल्पनाशक्तीने त्यांच्यापर्यंत पोहोचून मुलांना स्वतःच्या पद्धतीने त्यांनी शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्राथमिक शिक्षण म्हणजे एकूणच शिक्षणाचा आणि आयुष्याचा भक्कम पाया असावा लागतो याचं भान त्या कधीच विसरल्या नाही. आणि हेच शिक्षण जे आहे ते महत्त्वाचं आहे. प्राथमिक शिक्षण हे त्यांना अनुताईंना चांगल्या पद्धतीने माहिती होतं आणि म्हणून प्राथमिक शिक्षणावर त्यांनी काय केलेलं आहे, जोर दिलेला आहे. एकदा प्राथमिक शिक्षण मुलाला आलं की त्यानंतर तो त्या मजबूत पायावरती तो पुढे नंतर काय करू शकतो, चांगली इमारत बांधू शकतो हे अनुताईंना माहिती होतं आणि त्यामुळे त्यांनी प्राथमिक शिक्षणाचा अट्टाहास केलेला होता की शिक्षणाच्या दिशाहीन प्रसाराचा ध्यास त्यांनी धरला नाही.
कुठल्याही प्रकारचा शिक्षणाचा प्रसार करण्याचा त्यांनी ध्यास केलेला नाही आहे, तर आधी प्राथमिक शिक्षण मुलांना द्यावं या मताच्या त्या होत्या. आपल्या मंद प्रकाशात मंदिर उजळून टाकणाऱ्या समईप्रमाणे अनुताईंनी काम केलं. समई जशी असते ही मंद प्रकाश असतो, तिचा काही भगभगीत अगदी लखलखीत असा उजेड नसतो, तर मंद गतीने जसं कासव असतो मंद गतीने आपलं कार्य चालूच राहतो, तो कधी थांबत नाही त्या शर्यतीमध्ये. तसंच अनुताईंचं सुद्धा अगदी आपल्या समयीप्रमाणे मंद असा प्रकाश देत त्यांनी ते आपलं कार्य जे आहे ते चालू ठेवलं होतं, कधी थांबल्या नाही. आणि प्रसिद्धीचा झगमगाट मिळवण्याचा हव्यास त्यांनी कधी धरला नाही. त्यांना आपण प्रसिद्ध व्हावं म्हणजे निस्वार्थी अशी सेवा त्यांनी केलेली आहे. याच आधी म्हटलेलं आहे तुम्हाला की त्या निस्वार्थी होत्या, कुठल्याही प्रकारचं त्यांना स्वार्थ नव्हता, कुठल्याही प्रकारचे प्रसिद्धीचा हव्यास नव्हता. आणि त्यांचं कार्य स्वयंप्रकाशित होत्या आणि त्या दिवा बनून स्वतःच काय झालेल्या आहेत तेवत होत्या आणि स्वतः अशा स्वयंप्रकाशित होत्या. कुठल्याही प्रकारच्या प्रसिद्धीचा त्यांना हव्यास नव्हता. अनेकांनी या लोभस उजेडात आपल्या आयुष्यातील अंधार संपवण्याचा प्रयत्न केला आणि अशा या दिव्याखाली दिव्याचा अंधार जो आहे, दिव्याने अंधार जो आहे तो घालवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा या लोभस उजेडात आयुष्यातील अंधार संपवण्याचा या आदिवासी लोकांनी प्रयत्न केलेला आहे. प्रसिद्धी आणि मानसन्मान यांच्यापर्यंत चालत आले आणि त्यांनी स्वतःही आपलं भाग्य उजळून घेतलं. त्यांनी केलेल्या अजोड कामाला कोणाच्या शिफारस पत्राची गरज नव्हती. म्हणजे अनुताईंनी हे जे काही कार्य केलेलं आहे त्या अजोड कामाला कोणाच्याही शिफारस पत्राची गरज नव्हती. मगाशीच म्हटलं अनुताई या कशा होत्या, निस्वार्थ होत्या, कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नव्हत्या. कुठल्याही प्रकारची शिफारस पत्राची किंवा मी जे काही काम करते त्याची प्रसिद्धी मला मिळावी याची किंवा कुठल्याही प्रकारच्या पुरस्काराची त्यांना आवश्यकता नव्हती. त्यांचं कार्य हे असं होतं की पुरस्काराला छेद देऊन पुढं जाणारं त्यांचं कार्य होतं. म्हणूनच आदर्श शिक्षक, पद्मश्री, दलित मित्र यासारखे मानसन्मान नेहमीच अनुताईंच्या शोधात भटकत राहिले. तर त्या पुरस्काराकडे गेले नाही तर पुरस्कार त्यांच्यापर्यंत चालत आलेले आहेत. म्हणजे प्रसिद्धीचा हव्यास त्यांना नव्हता, तर हे पुरस्कार देणारे जे लोक असतात तेच यांचे कार्याचा शोध घेत इथपर्यंत येऊन पोचलेले आहेत आणि आपोआप त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांच्या कार्याची ओळख लोकांना झालेली आहे आणि त्यांना हे सगळे पुरस्कार जनतेने दिलेले आहेत. तर आतापर्यंत जेवढा भाग शिकवलेला आहे त्या भागाचं तुम्ही नीटपणे वाचन करायचं आहे. हाच तुमचा गृहपाठ आहे. धन्यवाद.